जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील माझ्या तमाम केबल चालकांना 15 ऑगस्ट रोजीच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आपण सर्व जाणता की गेल्या काही काळापासून केबल ऑपरेटर फार अडचणीत आहे आणि DSPM आणि शिव केबल सेनेच्या माध्यमातून आपण त्या समस्या सोडवण्याचा खूप प्रयत्न करत आहोत. बऱ्याच ठिकाणी आपण काही जी कामं केलेली आहेत ते आपल्यासमोर आहेतच. प्रमुख म्हणजे केबल चालकांना आत्तापर्यंत त्यांच्या व्यावसायिक अधिकृत मान्यता नव्हती MIB-कडे किंवा केंद्र शासनाकडे या व्यवसायाविषयी. ती मान्यता आपण मिळवून दिलेली आहे त्यांना आणि MIB-च्या ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलवर केबल चालकांची आपण नोंदणी सुरू करून दिलेली आहे. दुर्दैवाची बाब ही आहे की अजून बऱ्याच केबल चालकांनी याच्यावर आपली नोंदणी केलेली नाही आहे. माझी परत एक विनंती असेल केबल चालकांना की लवकरात लवकर आपण ही नोंदणी पूर्ण करून घ्यावी. महाराष्ट्रात बरेचसे असे आमचे ॲक्टिव्ह केबल ऑपरेटर आहेत किंवा काही केबल मित्र आहेत. आमचे अमीनबाई आहेत शेगावचे, आमचा संजय जाधव आहे साताऱ्याचा, किंवा बरेचसे आहेत आमचे विजय चंदेल आहेत. ही लोक तुम्हाला याबाबत मदत करत आहेत. जे जाणकार केबल ऑपरेटर आहेत त्यांनी पुढे यावं आणि केबल चालकांना मदत करावी. कारण बरेचसे केबल ऑपरेटर हे अँड्रॉइड वापरत नाही आहेत, त्यांच्यापर्यंत हा संदेश पोचला नसेल ही शक्यता आहे. तर ज्या प्रकारे विदर्भामध्ये आमचे अमीनभाई काम करत आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये संजय जाधव काम करत आहेत, किंवा खानदेशामध्ये आमचे विजय चंदेल आहेत, इतर केबल ऑपरेटरांनी सुद्धा जी जाणकार आहेत त्यांनी पुढे यावं आणि ग्रामीण भागातील केबल चालकांना त्यांचे हक्क समजून द्यावेत. त्यांना MIB पोर्टलवर जे काही रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यासाठी योग्य ती मदत करावी. याबाबत तुमच्या काही समस्या असतील, काही पोस्टाच्या लायसन्सच्या विषयी काही समस्या असतील तर त्या माझ्याकडे द्याव्यात, मी बसलेलो आहे. त्याबरोबरच आपण एक काम सुरू केलेलं आहे की आपण शिव केबल सेनेची सभासद नोंदणी सुरू केलेली आहे आणि ती अशा कारणासाठी की महाराष्ट्र सरकारकडून पण आपल्याला काही समस्या आणि अडचणी सोडवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी एक संख्या निश्चित करणं केबल चालकांची ही त्याच्यामागची एक भूमिका आहे आणि महाराष्ट्र शासनाकडून ज्या ज्या योजना आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत किंवा जाहीर करावायच्यात आपल्याला, त्याचा पाठपुरावा करणं आणि संबंधित केबल चालकांची संख्या महाराष्ट्र शासनासमोर ठेवून त्यांच्याकडून आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडून घेणं. तर यासाठी अलीकडेच सर्व ग्रुपवर तुम्ही जाणताय की मी एक फॉर्म पाठवलेला आहे. हा ऑनलाईन फॉर्म आहे, आपण तो ऑनलाईनही भरू शकता. कारण जी मी फाईल पाठवली आहे ती वर्ड फाईलमध्ये आहे. ती डाउनलोड केल्यावर तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरनं किंवा तुमच्या मोबाईलवरनं ती सहज त्याच्यामध्ये एडिट ऑप्शनमध्ये जाऊन ती भरू शकता आणि मग ती परत तुम्ही वर्ड फाईलमध्ये किंवा PDF फाईलमध्ये माझ्या वैयक्तिक नंबरवर किंवा आनंद यादव यांच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर तुम्ही पाठवू शकता. ज्यांनी या वर्षाचे सभासद फी भरलेली नाही त्यांनी सोबतच जे बँक डिटेल तुम्हाला दिलेले असतील किंवा माझा वैयक्तिक नंबर तुम्हाला दिलेला असेल जो 989232 98927 33391 33391 याच्यावर तुम्ही गुगल पे पण करू शकता. तुमचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आल्यानंतर आणि तुमची सभासद फी आल्यानंतर तुम्हाला अधिकारिक पत्र दिलं जाईल अधिकृत केबल चालकाचं शिवकेबल संघटनेकडून, ज्याचा उपयोग तुम्हाला एक अत्यावश्यक सेवा पुरवठादार म्हणून महाराष्ट्र शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घेण्याकरता किंवा काही संरक्षण असेल त्याकरता तुम्हाला करता येईल. संघटनेकडनं तुम्हाला पूर्ण संरक्षण आहेच अधिकृत सभासदांना. बऱ्याचदा मी बघितलेले आहे की आम्ही ज्या गोष्टी तुमच्यासाठी करतो किंवा तुमच्याकडनं जी अपेक्षित आम्हाला प्रतिसादाची जी अपेक्षा असते ती आम्हाला मिळत नाही. अशा प्रकारे तुमच्या समस्या सोडवणं हे अशक्य होऊन जाईल आम्हाला. तुम्ही जागृत राहायला पाहिजे. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो आहे, तुमच्या समस्या ज्या ठिकाणी मांडायच्या त्या ठिकाणी आम्ही मांडतो आहे, त्या सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण जर केबल ऑपरेटर घराच्या बाहेर नाही पडले किंवा केबल ऑपरेटरना ज्या काही आम्ही उपक्रम दिलेले तिथं त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नाही घेतला, सक्रिय सहभाग, तर मग याबाबत आम्हालाही काम करणं मुश्किल होऊन जाईल.
मागेपासून म्हणजे मागच्या काही काळापासून मी तुम्हाला सांगत आलेलं की आपण केबल व्यवसायाबरोबर जे काही नवीन तंत्रज्ञान आहे ते आपलं आत्मसात करायला पाहिजे आणि आपण ते जोडायला पाहिजे त्याच्याबरोबर स्वतःला. केबलचा व्यवसाय फक्त निव्वळ केबलचा व्यवसाय करून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आणि त्याच्यासोबत आपल्याला इंटरनेट आहे किंवा APTV आहे किंवा OTT आहे, या सगळ्या गोष्टी पण आपण त्यासोबत जोडून आपण आपला व्यवसाय पुढे न्यायला पाहिजे. भुसावळला मला वाटतं 15 तारखेला भुसावळला BCN कंपनीतर्फे IPTVचं लॉन्चिंग ते लोकं करत आहेत. आम्ही पहिल्यापासून जे स्थानिक लोकल जे मल्टी सिस्टीम ऑपरेटर्स आहेत त्यांना पूर्ण पाठिंबा देत आलेलो आहेत. म्हणजे पार्ट ऑफ जिओ सोडून बाकी सगळे आपण त्यांना आता इंडिपेंडंट मल्टी सिस्टीम ऑपरेटर बोलणं बंद करायला पाहिजे. आपण त्यांना स्थानिक मल्टी सिस्टीम ऑपरेटर किंवा लोकल मल्टी सिस्टीम ऑपरेटर अशा नव्याने त्यांना ओळख द्यायला पाहिजे. जे आपले स्थानिक आहेत, जे आपले अडीअडचणी समजतात, आपल्या ग्राहकांना काय हवं आहे काय नको आहे ते सगळ्या गोष्टींची त्यांना फार चांगली जाणीव असते ते आणि जाणीव ती ठेवूनच त्याचा अभ्यास करूनच ते आपल्याला जे काय हवं आहे, केबल पाहिजे का IPTV पाहिजे का इतर गोष्टी पाहिजे त्याचा पुरवठा करतात. अशा लोकांसोबत तुम्हाला स्वतःला जोडलं गेलं पाहिजे, जोडून घ्यायला पाहिजे. तर मी स्वतः भुसावळला आहे 15 तारखेला सकाळपासूनच आहे. मी उद्या रात्री तिकडे पोचेन. दिवसभर भुसावळला असून मग तो कार्यक्रम आटोपल्यानंतर मी परत मुंबईला येईल, कारण मुंबईला बरीचशी कामं पडलेली आहेत, रोजच्या समस्या आहेत, रोजचं कम्युनिकेशन आहे. मात्र जो काही पुढाकार घेतलेला आहे आमच्या सलीम भाईंनी त्यांना पाठिंबा देणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे की अशा लोकांना पुढे आणणं जे स्वखर्चाने काही एखादी यंत्रणा उभारत असतील तर त्यांच्यासाठी आपण संपूर्ण सहकार्य करणं ही कर्तव्य भावना ठेवून मी तिकडे जात आहे. तर मित्रहो, तुम्हाला 3 गोष्टींसाठी मी तुम्हाला आज तुमच्यासमोर आलेलो आहे. पहिली गोष्ट, ब्रॉडकास्ट सेवा पोर्टल MIBचं जे आहे ते अजूनही सुरू आहे. आपली नोंदणी फार कमी झालेली आहे. जेवढी आपली संख्या आहे कदाचित आपण महाराष्ट्रातील ग्रामीण भाग किंवा रिमोट जो एरिया आहे, अतिदुर्गम भाग, तेथील केबल ऑपरेटरपर्यंत आपण पोचलेलो नाही आहोत. ज्याप्रमाणे इतर सहकारी आम्हाला सहकार्य करत आहेत, हा केबल व्यवसाय वाचवण्याकरता आपणही पुढे यावं. आपल्या संबंधित जेवढे केबल ऑपरेटर असतील त्यांना आपण या पोर्टलवर जोडून घ्यावं. त्याच्यानंतर आपण शिवकेबल सेनेचा जो फॉर्म आम्ही ग्रुपवर पाठवलेला आहे तो फॉर्म डाउनलोड करून तो ऑनलाईन आपण भरू शकता किंवा मग त्याची कॉपी काढून आपण तो भरावा आणि आम्हाला कुरिअरने, खाली ॲड्रेस दिलेला आहे त्याच्या, कुरिअरने पाठवावा किंवा त्याची PDF फाईल म्हणून पाठवावी. त्याच्यासोबत जी सभासद वर्गणी आहे वार्षिक यांनी भरलेली नाही ती भरणं आवश्यक आहे, ती भरावी. आणि तिसरं, जे स्थानिक मल्टी सिस्टीम ऑपरेटर आपल्यासाठी नवीन यंत्रणा आणत आहेत त्यांना पूर्ण सहकार्य करावं. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.